कुंभोज येथील सुरू असलेल्या बाजारपेठेतील जागेसंदर्भातील ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांच्या उपोषणाला आज एक महत्त्वाचे वळण मिळालं, जेव्हा इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. अजित देवमोरे यांच्याकडे उपोषण सोडण्याची मागणी केली. उपोषणकर्त्यांनी स्थानिक प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात वातावरण तापलं आहे. यानंतर प्रांताधिकारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी म्हणाले, आपल्या मागण्या शासनाकडे योग्य त्या पद्धतीने मांडल्या जातील आणि निर्णय प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाईल. त्यांनी प्रशासनाकडून तातडीने कारवाईचे संकेतही दिले. यावेळी हातकणंगले तहसीलदार सुशील बेलेकर, कोल्हापूर जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, हातकणंगले पोलीस निरीक्षक सुहास मेमाणे, महाविकास आघाडीचे गट नेते किरण माळी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.